आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अमोल शिंदे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 5 आणि 7 मधील काही उमेदवारांना पाडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे रात्री 12 नंतर आमदारांसोबत रस्त्यावर निवडणूक आयोगाचे नियमभंग करत आहेत। या हालचाली लोकशाहीला बाधा आणणाऱ्या असून प्रशासनावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला। या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून आगामी निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। आता या आरोपांवर पालकमंत्री जयकुमार गोरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एक वाजता बापू, एक वाजता पालकमंत्री तुम्ही सगळ्यांना बोलून घेतले असं म्हणतात। नाही मी फोटो दाखवला ना ते झालेलं नव्हतं ते। नाही मी बघितलंय, मी स्वतः बघितलेलं आहे। मी ऐका, पत्रकार होते, पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना, पत्रकार जरी असले किंवा काही नाही, मला हरकतच नाही त्यात म्हणण्याचा उद्देश। माझं म्हणण्याचा उद्देश आहे की 4 लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवताय। 4 लोक बसले तर 2 पेक्षा 4 माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हकलताय। चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळाबोळानी। पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर, त्याची काय लेवल आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे। माझ्या जोडीत तो पहिलवान मोठा झालाय, 1 वर्षाचा आमदार आहे, एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत। जरा बी फुगायची गरज नाही। ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना एमआयएम वर्सेस धनुष्यबाण आणि कमळ, त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं, एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत। याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं, मध्यमध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो। तुम्ही काळजी ना मध्यमधल्या उमेदवारांची करावं, तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत। तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही, एवढं जाहीर सांगतो।